हे घे ना माझा का आता बघ रोल का सर का विरोध आहे या आपला आणि आता आपण आधुनिक जगात आहोत कुणालाही जर बुकिंग करता येत असेल तर अडचण काय नेमक्या जे नाट्यकर्मींना येत आहेत? मुळात पुणे महानगरपालिकेच्या अखत्यारीत असलेल्या 14 नाट्यगृहांपैकी बालगंधर्व रंगमंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह आणि अण्णाभाऊ साठे या 3 ठिकाणी मुख्यत्वे नाटकाचे प्रयोग होतात. या नाटकाचे ही 3 नाट्यगृह आहे. त्या नाट्यगृहात नाटक होणं अपेक्षित आहे म्हणून त्याला आपण नाट्यगृह असं म्हणतो. पण तुम्ही आजही बघितलं तर साधारण 30 ते 35% आरक्षण जे असतं ते प्रायव्हेट पार्टीजलाच असतं. त्यामुळे मराठी नाटकं 60-70 मराठी नाटकं आहेत रंगभूमीवर आणि सर्वच नाटकांना या 3 ठिकाणी त्यांना प्रयोग करण्याची इच्छा असते. पुणे महानगरपालिका त्यांच्या वतीने किंवा त्यांच्या प्रयत्नातून ही 3 नाट्यगृह उत्तम राखण्याचा प्रयत्न करतात. त्याबद्दल त्यांचे प्रथम मी अभिनंदन करतो. पण आता हे रंगयात्रा हे जे काही त्यांनी ॲप आणलेले आहे हे ॲप आहे ते नाट्यगृहांच्या आरक्षणासाठीचं ॲप आहे. नाट्यगृह आपण सत्र असतं 12:30, 5:30, 9:30 हे सत्र आहे. या सत्रांच्या आरक्षणासाठी असलेलं ॲप आहे आणि हे ॲप ओपन टू ऑल आहे. आज समजा असं म्हटलं की एखाद्या व्यक्तीकडे खूप पैसे असतील आणि त्यांनी सगळ्या रविवारच्या सर्व रविवार त्यांनी बुक करून टाकले तर आम्ही नाटकवाल्यांनी जायचं कुठे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे, माझी अशी विनंती आहे महानगरपालिकेला की हे ॲपमध्ये असलेल्या त्रुटी आमच्या असलेल्या अडचणी रंगकर्मींच्या असलेल्या अडचणी या सगळ्यांचा तरी विचार करायला पाहिजे. त्याच्यात त्यांनी मिटिंग घ्यायला पाहिजे आणि ती मिटिंग घेतल्यानंतर या सर्व अडचणी सोडवाव्यात. आपण जग ज्या दृष्टीने चाललेलं आहे, ज्या वेगाने चाललेलं आहे त्या वेगाने जाणं अपेक्षित आहेच, त्याबद्दल काही दुमत नाही आहे. आपल्याला कॅशलेस करायचं तर आपण कॅशलेसही करू शकतो. पण नाट्यगृह हे नाटकांसाठी आहे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे नाटक हे ॲप आहे. लोककला याच्या व्यतिरिक्त हे नाट्यगृह वापरलं जाणं अतिशय धोकादायक आहे. आजच 30-35% बाहेरचे नाटकाशी संबंध नसलेले कार्यक्रम आज नाट्यगृहात होत आहेत. जर आपण हे ओपन टू ऑल केलं तर साधारणपणे माझ्या मते 20 ते 25% नाटकं होतील इथे. त्यामुळे माझी महानगरपालिकेच्या आयुक्तांना आणि बल्लाळ साहेबांना विनंती आहे की त्यांनी ताबडतोब हे ॲप थांबावं, आमच्याशी चर्चा करावी, आमच्या अडचणी समजून घ्याव्यात आणि मग आपण त्याच्या पुढे काय करता येईल ते बघू. तयार करताना कलाकारांना विश्वासात घेतलं नव्हतं? नाही, कलाकारांना विश्वासात घेतलं नव्हतं. मी तेच म्हणतोय. बरं, कलाकारांच्या आधी निर्माते येतात कारण कलाकार फक्त येतात ना, अभिनय करतात आणि निघून जातात. पण हे जे मॅनेजमेंट करणारे आहेत मंडळी किंवा निर्माते आहेत त्यांना विश्वासात घेणं गरजेचं आहे कारण त्यांच्या अडचणी काय आहेत हे समजून घ्यायला पाहिजे. त्यामुळे माझी अशी रिक्वेस्ट राहील की हे आत्ता ताबडतोब थांबवावं. त्यांनी ॲपचं इम्प्लिमेंटेशन लॉन्च केलं, ठीक आहे, कौतुकाचा भाग आहे, पण त्यातल्या अडचणी आधी त्यांनी दूर कराव्यात आणि परत रिलॉन्च करावं. महापालिका असं म्हणते की या संदर्भात मक्तेदारी होऊ नये यासाठी हे सगळं ऑनलाईन सेवा आपण देतोय की बाबा ज्यांना कुणाला हवे. इतर वेळी काय होतं की नाटकं असतात आणि मग नाटक सोडून द्यायचं का नाही असे सगळे प्रश्न निर्माण. मुळात नाट्यगृहाचं तुम्ही जर GR बघितला जुना 1970-72चा GR आहे त्यामध्ये असं स्पष्ट लिहिलं आहे की नाट्यगृह हे या नाट्यगृहाचा अर्थ नाटक करण्यासाठी असलेले गृह. मग नाट्यगृहात नाटकच अपेक्षित आहे ना, मग बाहेरचे अपेक्षितच नाहीत काय. नाटक आणि लोककलेशी संबंधित असलेल्या गोष्टी आता ही जी वास्तू आहे पु ल देशपांडेंच्या काळात बांधलेली वास्तू आहे त्यांनी. तर महानगरपालिकेच्या त्यांच्या GR मध्येच लिहिलेलं आहे की नाट्यगृहात लोककला नाटक हेच होणं अपेक्षित आहे, बाकीचे कुठलेही कार्यक्रम होणं अपेक्षित नाही आहे. तोही नियम मोडला जातो तुम्ही म्हणताय. मी तेच म्हणतोय की आपण काळाच्या ओघात आपण पुढे सरकतोय, पण काळाच्या ओघात पुढे सरकताना मराठी नाटकाला 250 वर्षाची आपली परंपरा आहे. तर ती परंपरा टिकवण्याच्या दृष्टीने पुणे महानगरपालिकेने जसे चांगले निर्णय घेतलेत तशाच ह्या बाबतीतसुद्धा त्यांनी विचारपूर्वक निर्णय घेणं गरजेचं आहे. अडचणी प्रत्येक गोष्टीत असतात, पण चर्चा करून या अडचणींवर मात करता येते. घाईघाईने ॲप तुम्ही लॉन्च करू नका अशी माझी विनंती आहे. थँक्यू.